नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आता आपण या चॅनलवरती स्पीच थेरपी याविषयीचे व्हिडिओ अपलोड करत आहोत. आता जर माणूस हा प्राणी आहे, परंतु तो भाषा बोलू शकतो, विचारांची देवाणघेवाण करू शकतो, संभाषण करू शकतो, म्हणून तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा समजला जातो. आता संभाषण जर माणसाचं व्यवस्थित नसेल समजा, किंवा संभाषण करता आलं नाही, त्याला स्वतःची मतं मांडता आले नाहीत, तर त्याचं वर्तन हे आपल्याला वेगळ्या प्रकारचं आढळतं. आता ज्या मुलांना बोलता येत नाही, मग ते कुठल्याही कारणाने असू द्या, की तो म्हणजे कर्णबधीर असो, स्वमग्न असो, किंवा वाचा दोष आहे त्याला, फक्त म्हणजे बोलता येत नाही आहे, बाकी व्यवस्थित असलं तरी, तर ती मुलं आपले सगळ्या भावना त्या कोणत्या तरी माध्यमातून एक्सप्रेस करतात. जर त्यांना राग आला तर ते काहीतरी वस्तू फोडणं, किंवा थोडे मोठे झाले तर ते कुणाला तरी मारणं, या प्रकारे त्यांच्या भाषा एक्सप्रेस करावं, म्हणजे त्याची व्यक्त होते. आता प्राण्यांचं पण तसंच आहे, ते बोलत नाहीत, मग समजा ते काय करतात, एकमेकाला काय धावणं, चावतात, काही पण असेल त्यांचं त्या पद्धतीने, तशा प्रकारचं वागणं त्या व्यक्तीचं व्हायला लागतं. म्हणजे मग त्याला जर त्याची भाषा असेल तर तो त्याची मतं मांडू शकतो, की मला हे पाहिजे, मला हे नको आहे, किंवा त्याचं दुसरं काही मत असेल, की तो माझ्याबरोबर कसा वागला, त्याचं त्याला प्रत्युत्तर द्यायचं असेल, किंवा त्याला विचारायचं असेल का तू असं का केलं, तर ते त्याला भाषा पूर्ण नसल्यामुळं, संभाषण करता येत नसल्यामुळं तो वेगळ्या प्रकारचे ॲक्शन घेतो, आणि त्याच्यातूनच मग ते आपलं वागणं, त्या मुलाचं वागणं, ज्याची भाषा व्यवस्थित डेव्हलप नाही, त्या मुलाचं वागणं हे माणसाच्या कृत्यासारखं आपल्याला वाटत नाही. माणूस हा वेगळा प्राणी म्हणून ओळखला जातो, तशा प्रकारे त्याचं कृत्य पण असलं पाहिजे. आणि असंच आपण ज्या मुलांना अजिबात बोलता येत नाही त्याविषयीचं पाहिलं, असेच भरपूर बोलता येणारेही लोक आहेत, की त्यांना स्वतःची मतं, किंवा आपल्याला काय अपेक्षित आहे, की आपल्याला काय पाहिजे, किंवा आपल्याला काय भेटलं आहे, हे सगळ्या गोष्टी व्यक्त करता येत नाही, म्हणून त्यांचं जीवनसुद्धा फार दुःखकर जातं. आणि त्यांच्या संपर्कात असणाऱ्या लोकांनाही त्यांच्यापासून थोडक्यात म्हणता येईल की त्रास होतो, भावनिक म्हणा, किंवा त्यांनाही मत व्यक्त न करता आल्यामुळे शारीरिक पण ते दुसऱ्याला हानी पोचवू शकतात. ज्यांचा भाषेचा विकास व्यवस्थित आहे, तो आपल्या जीवनात आलेले प्रॉब्लेम हे भाषेनेच सॉल्व करतो, आणि ज्यांचा नाही त्यांचा मारहाण करणं किंवा असे काहीतरी प्रकार असू शकतात. म्हणजेच भाषा ही आपल्या जीवनामध्ये माणूसपण, म्हणजे माणूस म्हणून जगण्यासाठी, आणि आपलं माणूस म्हणून बिहेवियर वागणं असलं पाहिजे, ह्याच्यासाठी खूप जास्त गरजेचे आहे. स्वतःच्या गरजा पूर्ण करून घेण्यासाठी, आपल्या निगडीत असणाऱ्या, किंवा आपल्यावर अवलंबून असणाऱ्या, किंवा आपल्या सहवासात असणाऱ्या आपले फॅमिली मेंबर्सच्या गरजा पण पूर्ण करण्यासाठी, मानसिक म्हणा, त्याचा सामाजिक विकास होण्यासाठी म्हणा, तर भाषा ही खूप जास्त गरजेची आहे. आपण जन्माला आलो माणूस म्हणून, म्हणजे आपण माणूस म्हणूनच जगण्यासाठी मात्र भाषेची गरज असते. आपली जी फिगर आहे, बॉडी, ती माणूस म्हणून दिसतीये, पण माणूस म्हणून आपण जर वागलो तर माणूस म्हणून आपण जगू शकतो. नाहीतर आपला नुसता शरीराचा आकार माणसासारखा आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून भाषेला फार जास्त महत्त्व आहे. ज्या व्यक्तींची भाषेचा विकास चांगल्या प्रकारे झालेला आहे, त्या व्यक्ती आपण जगामध्ये भरपूर पुढे गेलेल्या पाहिलेल्या आहेत. उदाहरणार्थ खूप उच्च शिक्षित लोकही त्यांची म्हणजे भाषा व्यवस्थित नसल्यामुळे त्यांची मतं मांडू शकत नाही, किंवा स्वतःजवळ असलेलं ज्ञान ते दुसऱ्यांना देऊ शकत नाहीत. परंतु ते काही लोक शिक्षण कमी आहे. पूर्वीच्या काळात आपण बघितले, राजकारणामध्ये खूप जास्त चांगली भाषा डेव्हलप असणारीच लोक राजकारणात पुढे चांगल्या पदावर गेलेले आपण पाहिलेले आहेत. आणि त्यांचं ते पद त्यांना जेव्हा मिळतं त्यावेळेस चांगले हुशार असणाऱ्या बाकीच्या त्यांच्या अधिकारी म्हणा, त्यांना त्यांच्या अंडर राहून काम करावं लागतं. हे ते कशामुळे होते, तर ते फक्त भाषेच्या विकासाच्या जोरावरती त्यांचे काय मतं आहेत, विचार आहेत, ते लोकांपर्यंत पोचवतात, ते लोकांना आवडतात, म्हणून लोक त्यांना निवडून देतात. म्हणजे भाषा जर आपली डेव्हलप असेल तर आपण कुठल्याही मोठ्या पदावरती जाऊ शकतो, आपला चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो, आणि आपणही दुसऱ्यांचा विकास करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण भाषा विकास झाल्यामुळे स्वतः माणूस म्हणून जगू शकतो, आणि इतरही आपल्या जवळपास असणाऱ्या आपल्या लोकांना, आपल्या संपर्कात असणाऱ्या लोकांना भाषेच्या माध्यमातून त्यांच्या इतर सर्व गरजा पूर्ण करू शकतो. आणि यासाठी आपल्याला भाषा येणं खूप गरजेचं आहे. आणि भाषा आली म्हणजेच आपण संभाषण करू शकतो, माणूस म्हणून जगू शकतो. यासाठी आपली भाषा डेव्हलप करण्यासाठी
त्यामध्ये मग ते मुलांना काही प्रॉब्लेम असू किंवा नसू, परंतु लहानपणीपासूनच सर्व भाषा त्यांना शिकवणं, त्याच्यामुळे त्यांना आत्मविश्वास वाढतो आणि मग त्यामुळे ते सर्वांमध्ये मॅच होतात आणि त्यांची प्रगती होण्यास मदत होते. म्हणून भाषा विकास हा मुलांचा त्या वयाच्या प्रमाणामध्ये त्या वेळेस होणं गरजेचं आहे. नाहीतर नुसतं थोडंफार बोलता येते, असेच मुलांना विचार भरपूर आहेत पण मांडता येत नाहीत, असं करत करत ते पुढं जातात आणि नंतर ही मुलं असे काही कॉम्प्लिकेटेड प्रकारचे त्यांच्या जीवनातही त्यांना स्वतःला खूप जास्त प्रॉब्लेम फेस करावे लागतात. म्हणजे जीवनामध्ये सुद्धा सुख जास्त येण्यासाठी, त्याच्या जीवनातले प्रॉब्लेम कमी होण्यासाठी सुद्धा आपल्याला भाषा विकास होण्याची खूप जास्त गरज आहे. आणि भाषा विकास करून घ्यायचा असेल तर आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.